नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. संघाचं मुखपत्र आणि भाजपनंतर आता शिंदे गटानंही दातांवर खापर फोडलंय का असा सवाल निर्माण होतोय. अजितदादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय. तर अजित पवार वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली असं प्रत्युत्तर अमोल मिटकरी यांनी दिलंय. नाहीतर तुम्हाला हिमालयात जप करायला जावं लागलं असतं असंही मिटकरी म्हणाले. 2-2.5 वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत. असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत. देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचाही अभिनंदन. मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं. साहेबांच्या भाषणापूर्वी रामदास कदम साहेबांनी जे भाष्य केलं त्यांना एकच सांगतो, अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं. त्यामुळे रामदास कदम साहेब, आपण आपला अवाका पाहून बोलावं. अजित दादांवर आपण बोलू नये. आणि जर कोणी अशा पद्धतीने वारंवार, मी मागेही सांगितलं, आता पण सांगतोय, जाणीवपूर्वक जर तुम्ही आम्हाला अंगावर घेणार तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही.